राम राम मंडळी, गावरान तडका या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, मी आज आपल्यासाठी कारल्याचं लोणचं घेऊन आलेलो आहे. तर आपल्यातल्या बरेच जणांनी आंब्याचं किंवा लिंबाचं लोणचं कसं बनवायचं हे पाहिलं असेल. तर त्याच प्रकारे आपण हे कारल्याचं लोणचं बनवणार आहे. तर हे कसं बनवायचं आणि याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओत सविस्तरपणे सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण साहित्य बघूया. तर चला साहित्य बघूया. तर आपण बघू शकता, आपण साहित्यामध्ये कारले घेतलेले. कारले तुम्हाला जितके घ्यायचे तितके घ्या. आपण हे सध्या दाखवण्यासाठी एकच घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण मीठ घेतलेले. मीठ थोडं जास्त घ्या, हे फक्त दाखवण्यापुरतं घेतलेले. आणि त्याच्यानंतर जे आपण मेथीदाणा घेतलेला आहे, मेथीदाणा आपण एक पोह्याचा चमचा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण लोणच्याचा मसाला घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण लिंबू घेतलेले, 1 ते 2 लिंब लागणार आहे. त्याच्यानंतर आपण तेल घेतलेले थोडं. त्याच्यानंतर आपण तिखट घेतलेले, तिखट पण आपण जास्ती नाही घालणार आहे. त्याच्यानंतर आपण 1 मोठा चमचा शोप घेतलेली आहे. 1 मोठा चमचा आपण मोहरीची डाळ घेतलेली आहे. तर आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे. तर आपण बघूया हे कसं करायचं. तर आता आपण बघू शकता, आपले जे कारले आहेत ते आता आपण कापून घेत आहे. आणि कारल्याच्या मागचं पुढचं काढायचं. हे जे बिया आहे हे सुद्धा आपल्या चमच्याने काढून घ्यायचे. आता आपण बघू शकता व्हिडिओत जसं दाखवल्याप्रमाणे आपण ह्या बिया काढत आहे. आणि आता जे उरलेले जे कारले आहे ते आपल्या हिशोबाने त्याची बारीक बारीक फोडी करून घ्यायची आहे. तर आपण बघू शकता, आपण याच्या बारीक बारीक फोडी करते. आणि आता ह्या पूर्ण आपण जेवढे सर्व कारले घेतले त्यांचे आपण ह्या फोडी याच प्रकारे करून घेणार आहे. तर आपण बघू शकता, आपण जेवढे कारले घेतलेले आहे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले. आणि हे जे तुकडे हे तुम्ही तुमच्या हिशोबाने करून घ्या. आणि आता आपण सर्वप्रथम याला मीठ लावणार आहे. तर आपण बघू शकता, तर आपण हे मीठ टाकत त्याच्यात. तर आपल्याला मीठ ह्याच्यासाठी टाकायचं आहे की हे जे मीठ आहे आपण लावलं याला की याचा पाणी सुटणार आहे. म्हणजे जे कारल्याचा कडूपणा आहे तो याचा कमी होणार आहे. तर मीठ लावल्याच्यानंतर आपण याला 4 ते 5 घंटे असंच ठेवणार आहे. जे कारल्यातलं पाणी आहे मिठामुळे निघून जाईल. म्हणजे जवळपास या कारल्यातला कडसरपणा हा कमी होऊन जाईल. तर याच्यानंतर आपण आता सर्वप्रथम आपलं जे तेल आहे हे आपण गरम करून घेणार आहे. तर आपण बघू शकता, आपण हे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता हे थंड व्हायला ठेवून देते. तर आपलं तेल थंड असतं आपण आपलं मेथीदाणा, शोप आणि मोहरीची डाळे हे आपण भाजून घेणार आहे. तर सर्वप्रथम आपण आपली शोप भाजते. तर आपण बघू शकता, आपण शोप टाकलेली आहे. तर आपल्याला ही भाजायची म्हणजे खूप भाजायची नाही आहे, अगदी किंचितशी गरम करायची आहे नुसती ही. तर आपण गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ती एकदम मंद ठेवायची आहे. आणि त्याच्यावर आपली ही थोडीशी एक किंवा 2 मिनटं ही नुसती गरम केल्यासारखी करून घ्यायची आहे. तर आपण बघू शकता, आपण आपली शोप ही आहे ही भाजून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे मेथीदाणा आहे हे सुद्धा आपल्याला नुसते गरमच करून घ्यायचे. तर आपण बघू शकता, आपण आपले मेथीदाणे टाकून सुद्धा गरम करून घेतलेले आहे. आणि हे दोन्ही सुद्धा आपल्याला मस्त बाहेर काढून घेतलेले आपण. तर आता आपल्याला आपला गॅस बंद करायचा आहे आणि आपलं जे भांडं गरम आहे तितक्या त्याच्यात आपल्याला आपली जी मोहरीची डाळ आहे ही भाजून घ्यायची आहे. तर आपण बघू शकता, आपण गॅस बंद केलेला आहे आणि जी मोहरीची डाळ आहे ती आपण आता भांड्यात टाकून हलवत आहे चांगल्या प्रकारे. आणि ही आता गरम झाली की ही सुद्धा आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायची आहे. तर आता आपण बघू शकता, ह्या तिन्ही वस्तू आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेल्या आहे आणि हे आपल्याला बारीक करायचे आहे. तर हे बारीक आपल्याला एकदम बारीक पीठ नाही करायचं आहे, हे अद्धर असं बारीक करायचं आहे, म्हणजे जाडसर बारीक. तर आपण बघू शकता या प्रकारे आपण बारीक करून घेतलेले आहे. तर याच्यानंतर आपले जे कारले आहे त्याला आपण मीठ लावून ठेवलेले आहे. याला आपण 3 ते 4 घंटे झालेले आहे. तर याच्यानंतर आपण ते पिळून घेणार आहे. तर आपण बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याप्रमाणे हे आपण पिळते. हे याच्यासाठी पिळायचे की आता जे आपण मीठ लावल्यामुळे कारल्याला कडसर जे पाणी असते हे असं निघून गेलेलं आहे. तर आपण चांगले असे कच्चं पिळून घ्यायचे, म्हणजे ते पाणी सगळं खाली चालत जाते. याच्यामुळे आपले जे कारले हे कमी कडू लागतात. तर आपण बघू शकता खाली पाणी पण पडते हे असं. तर या प्रकारे आपण आपले सगळे कारले पिळून घेणार आहे. आता आपण बघू शकता आपल्या भांड्यात किती सारं पाणी आहे, हे आपलं पाणी फेकून द्यायचं आहे. आणि आता आपला जो मसाला केलेला आहे आणि आता आपले जे कारल्याच्या फोडी आहेत त्यात आपल्याला हा सगळा मसाला टाकून द्यायचा आहे. आपण बघू शकता या प्रकारे आपण जे बारीक मिक्सरमधून काढलेले आहे ते सगळं टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण ते तिखट टाकणार आहे. आणि तिखट टाकल्याच्यानंतर आपण जो लोणच्याचा मसाला घेतला होता तो याच्यात टाकणार आहे. आणि आता याच्यात आपण मीठ टाकणार आहे. तर मीठ आपण कमी टाकणार आहे, कारण की कारल्याला आपण पहिलेच मीठ लावलेलं आहे, पण त्याच्यात पहिलेच मीठ आहे. तर आपण तरी त्यातून थोडंसं करून मीठ टाकत आहे. आणि हे चांगल्या प्रकारे सगळं मस्त मिक्स करून घेत आहे. आणि आता आपल्याला याच्यात लिंबू पिळायचं आहे. आपण जे लिंबू घेतलेले आहे तर आपण बघू शकता, आपण एका वाटीत या लिंबाचा रस काढत आहे. आणि आता ह्याच्यातले बिया जाऊ द्यायचे आणि आपल्यानुसार रसच टाकायचा आहे. तर आपण हे चाळणीने गाळून घेणार आहे का आणि हा रस टाकून देणार आहे. तर आपण याच्यात तेल टाकून देणार आहे. तर आपण बघू शकता याच प्रकारे आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे. किती सहज आणि सोप्या पद्धतीने आपण हे लोणचं केलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.